आज रक्षाबंधन आहे। भाऊ आणि बहिणीच्या नात्याच्या प्रेमाचा अतूट बंधनाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे। आज बहिणीकडनं आपल्या भावाला राखी बांधल्या जाते आणि रक्षाबंधन साजरं केलं जातं। आज प्रत्येकाच्या घरात राखीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो। दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी देखील रक्षाबंधन पार पडलेलं आहे। त्यांच्या बहिणींनी त्यांना राखी बांधलेली आहे। आपल्या सोबत स्वतः आमदार अमोल मिटकरी आहेत। काय सांगणार, रक्षाबंधनाचा उत्साह तुमच्या घरात पाहायला मिळालेला आहे, काय मागणं बहिणींनी घातलेलं आहे? दुसरीकडे लाडकी बहीण योजना देखील सुरू आहे। नक्की आनंद आहे या सर्व गोष्टीचा। दरवर्षी आम्ही ह्या दोघी माझ्या बहिणी ह्या दुरून इथं येतात। भाऊबीज असो किंवा रक्षाबंधन असो, पहिल्या राख्या त्याच बांधतात आणि हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आपल्या संस्कृतीमध्ये समजला जातो। भावा बहिणीचं पवित्र नातं टिकण्याकरता हा सण आहे। त्यामुळे ह्या दोन्ही माझ्या लाडाच्या बहिणी आज आल्यात। DBTद्वारे त्यांच्या खात्यावर उपमुख्यमंत्री अजितदादांनी आणि महायुती सरकारने 3-3 हजार रुपये त्यांना जे दिले त्याचा त्यांना मनस्वी आनंद आहे आणि पुढच्या 2 महिन्याचं सुद्धा मी ॲडव्हान्समध्ये आज त्यांना खाऊ दिलेलं आहे। त्याच्यामुळे इतका सुंदर कौटुंबिक वातावरण आणि आम्ही सर्व कुटुंब, दिवाळी असो, भाऊबीज असो किंवा आजची रक्षाबंधन असो, नारळी पौर्णिमा आहे, त्यामुळं आमच्या घरात नक्कीच आनंदाचं वातावरण आहे। पण या वातावरणाच्या बरोबरच महाराष्ट्रामधल्या प्रत्येक बहिणींना मी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि संपूर्ण भारतभर हा सण खूप उत्साहात साजरा होतोय। त्यामुळे भावा बहिणीचं नातं आणखी वृद्धिंगत व्हावं ह्या अपेक्षा आणि ह्याच प्रार्थना मी ईश्वराचरणी करतो। तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, वेळ कमी मिळतो आणि अशा वेळेस दरवर्षी तुम्ही सोबत येत असतात, राखी पौर्णिमा असेल किंवा मग दिवाळीच्या निमित्तानं, काय सांगणार? नाही, साधारण प्रयत्न हाच असतो की कुटुंबाला वेळ देता आला पाहिजे। आताही तुम्ही असताना मला तात्काळ पुढं निघायचं आहे, तर म्हणून त्यांना म्हटलं 2 वाजायच्या आत आपण ही रक्षाबंधन आटपू। त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी जरी असलो तरी एक कौटुंबिक भावना पण असतात। आम्हालाही वाटतं कुटुंबासोबत वेळ घालवावा, सर्व कुटुंब एकत्र आलं। मात्र ते कामाच्या व्यापाअभावी होत नाही, पण ठीक आहे, शेवटी जो काही वेळ भेटतो तो कुटुंबाप्रती लावण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो। काय आठवणी आहेत बालपणीच्या? बहीण भावाचं एक अटूट नातं असतं। नाही, ह्या दोघी तशा लहानच आहेत मला। अनेक संकटातून त्या पण पुढे आल्यात आणि जिथं जिथं मला संकट आली त्यावेळेस त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या। तसे आम्ही घरात 3 भाऊ आहोत। माझी एक बहीण मध्य प्रदेशमध्ये आहे, ती काही कारणास्तव येऊ शकली नाही, पण ह्या दोघी जणी येतात। आणि पहिली परिस्थिती म्हणजे त्या दोघींनी माझी पूर्वीची परिस्थिती बघितलेली आहे। रात्रभर प्रवास करत घरी येणारा दादा किंवा 8-8, 10-10 दिवस बाहेर राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याकरता धडपडणारा आपला भाऊ हा आज एका मुक्कामावर आहे, याचा त्यांना पण आनंद आहे। त्याच्यामुळे आठवणी फार कडू आहेत, पण त्या कडू आठवणी आता थोड्या बाजूला ठेवून इथून पुढच्या ज्या गोड आठवणी आहेत त्या मात्र शेअर करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो। तर आज आपण बघू शकतो अकोल्यामध्ये त्यांच्या राहत्या घरी, अमोल मिटकरींच्या घरी रक्षाबंधनाचा सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।